हॅलो फ्रेंड्स, आज आपण चाललोय टाकवलीला. तिथे पुरातनकालीन शिवाचं मंदिर आहे. श्रावण चालू आहे, तर श्रावणाच्या सोमवारी आम्ही तिकडे चाललोय आणि ते आपण तिथे जाऊन बघूया ते कसं मंदिर आहे. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच, तर तिथे गेल्यावर तुम्हाला जॉईन करतो. बाय बाय. तर मित्रांनो, मंदिराकडे जाताना छान नयनरम्य असा निसर्ग आहे. मोठी मोठी झाडं आहेत, हिरवळ आहे आणि असं मस्त मन प्रसन्न होतं. तर मंदिरात वर जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या पावसाळ्यात खूप गुळगुळीत असतात, म्हणून ह्या रेलिंगला धरूनच वर जायचं. जसं आम्ही असं चाललो आहे, तर रेलिंगला धरूनच वर जायचं. त्याच्यानंतर हा आहे देवळाचा परिसर. हे आहे पटांगण, मंडप आहे आणि आजूबाजूलाही गर्द वनराई आहे. आत गेल्यानंतर पहिलं शंकराचं दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झालं. तुम्ही बघू शकता, हा नंदी आहे आणि ह्या आजूबाजूला ज्या मूर्त्या आहेत त्या पांडवकालीन मूर्त्या आहेत. आणि ही जी घंटा आहे ती सुद्धा अतिशय जुनी अशी जाड पितळ्याची घंटा आहे. आता आलो आहे आपण, जसं मगाशी सांगितलं तसं ते टाकवली या गावी. आणि इथे ते मागे दिसतंय ते आहे शंकराचं मंदिर. ते आहे पांडवकालीन. इथे मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीला आणि खूप मोठी गर्दी असते. सगळा गाव त्यांचा एकजुटीने इथे असतो आणि खूप मोठा उत्सव करतात. जसं की तुम्ही आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकता. अतिशय नयनरम्य असा परिसर आहे आणि बाजूला निसर्गच निसर्ग. तर हे श्री टाकेश्वराचं देऊळ आहे. ते पांडवकालीन आहे आणि इथे आम्ही येत असतो उत्सवासाठी. तर हे बघा, माझ्या मागे बघू शकता हे बांधकाम जे आहे ते बांधकाम म्हणजे पांडवकालीन आहे आणि स्वयंभू आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे बघा. हे जर बांधकाम बघितलं ना, तर हे बांधकाम बघा, या दगडांमध्ये बांधकाम आहे. आणि या मूर्ती सुद्धा बघा, पुरातन मूर्ती आहेत, पांडवकालीन मूर्ती आहेत. आणि हा नंदी आहे, हा नंदी राजा आहे आणि ही घंटी आहे. शंकर, हे बघा, हा बाप्पा आहे आणि हा आहे गणपती. गणपती आहे. तर मित्रांनो, माझ्या मागे बघा, ह्या ज्या मूर्ती आहेत ना, तर या श्री काळभैरवाच्या मूर्ती आहेत. आणि सगळं जे तुम्ही बघताय हे सगळं पांडवकालीन आहे, लक्षात घ्या. म्हणजे खूप लांब लांबून लोक इथे उत्सवासाठी येतात आणि आम्ही सुद्धा येत असतो. तर माझ्या मागे हे बघा, इकडे त्या मूर्ती आहेत. आणि ही जी तुम्ही विहीर बघताय ती पांडवकालीनच विहीर आहे. आत्ता हे चिऱ्याचं बांधकाम वरती केलेलं आहे, पण जी मूळ विहीर आहे ना ती पांडवकालीनच विहीर आहे. हा आजूबाजूचा परिसर बघा. हे मंदिर म्हणजे उंच डोंगरावर वसलेलं मंदिर आहे. आजूबाजूला इतर डोंगर आहेत आणि दऱ्यासुद्धा आहेत. हे आत्ताच देवळाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जे मागाशी आपण दगड बघितले तर ते अतिशय पुरातन असं बांधकाम आहे. हे बघा, डोंगर आजूबाजूला. इथे खाली दरीमध्ये पंढेरी गाव आहे इकडे खाली. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.